व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंच तर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. नुकतीच एक बातमी समोर आलेली आहे आणि अजिबात आश्चर्य करण्यासारखी नाहीये किंवा खळबळ माजेल अशी ती बातमी अजिबातच नाही. अर्थात ही बातमी मातोश्रीसाठी खूप महत्वाची आहे. अनेक दिवसांपासून एक गोष्ट सतत रंगत आहे, ती म्हणजे उबाठा गट उद्धव ठाकरे चालवत नाहीत, तर उबाठा गट मातोश्रीच्या किचन कॅबिनेट मधून चालवला जातो. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील सगळा कारभार हा मातोश्रीचं किचन कॅबिनेटच सांभाळत होतं. महानगरपालिकेचे व्यवहार असो, कोणता टेंडर कोणाला द्यायचा असो, या सगळ्या गोष्टींमध्ये रश्मी ठाकरे यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असायचा. त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे यांचा देखील खूप मोठ्या प्रमाणावर सहभाग असायचा. मध्यंतरी प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवण्यासाठी या आदित्य ठाकरे यांनी बालहट्ट केलेला होता. त्या बालहट्टापुढे कुठेतरी उद्धव ठाकरे सुद्धा झुकताना दिसले. मात्र दुसरीकडे भोंगा राऊतने शरद पवार यांचं नाव पुढे केलं आणि मग तू मैं चालू झाली. यांच्यातच खडाजंगी चालू झाली. गोष्ट तर इथपर्यंत पोहोचली की आदित्य ठाकरे यांनी एका बैठकीमध्ये आपल्या लाडक्या संजय काकांचे म्हणजेच भोंग्याचे कान उपटले आणि त्यांची कॉलर सुद्धा धरलेली होती. हे वैमनस्य इतकं विकोपाला गेलं की कुठेतरी असंही वाटायला लागलं होतं की आता पुत्रप्रेमापोटी उद्धव ठाकरे संजय राऊत यांना बाहेरचा रस्ता दाखवतील. ती शक्यता अजूनही नाकारता येत नाही. त्याचं कारण आहे आता जी घटना घडलेली आहे त्यामुळे या गोष्टीवर शिक्कामोर्तब होऊ शकतं. मित्रांनो, तर काय घटना घडली आहे? उद्धव ठाकरे सध्या उबाठा गटाचे कार्याध्यक्ष आहेत आणि पुढच्या महिन्यामध्ये ते आपल्या या पदावरून पदभार सोडून देणार आहेत, मुक्त होणार आहेत या पदभारामधून आणि त्यांच्या जागी वर्णी लागत आहे त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांची. म्हणजेच काय तर आता उबाठा गटाचे नवे कार्याध्यक्ष हे आदित्य ठाकरे असणार आहेत. बरं, आदित्य ठाकरे हे जर उबाठा गटाचे कार्याध्यक्ष झाले जरी फरक काय पडणार आहे त्यांना? गेलेली माणसं परत येणार आहेत का? अजिबातच नाही. उलट जे उरलेले आहेत त्यांनाच कसं घालवता येईल याकडे आदित्यचं जास्तीत जास्त लक्ष आहे. संजय राऊत हे त्यातलंच एक उदाहरण आहे. या अगोदर अशीच एक घटना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका कुटुंबामध्ये घडली. पवारांचा राजीनामा पवारांकडे दिला, मग पवारांनी त्यावर विचार केला, मग पवारांना कळवलं की राजीनामा नको आणि मग कार्याध्यक्ष कोण? सुप्रिया सुळे. त्याचप्रमाणे आता त्यांनी जसं पुत्रीप्रेम दाखवलं तसं हे आता पुत्रप्रेम दाखवत आहेत. बघा, धृतराष्ट्राने पुत्रप्रेमापोटी हस्तिनापूर गमावलं आणि याच पुत्रप्रेमापोटी उद्धव ठाकरे यांनी अख्खी शिवसेना बुडवून टाकली. ते तर भलं करू दे एकनाथ शिंदे यांचं की त्यांनी बाळासाहेबांचे विचार पुढे आणले आणि 56 आमदार निवडून आणून बूज राखली आहे शिवसेनेची. यांच्याकडे किती आहेत? 20 आमदार फक्त, त्यातले 10 फक्त मुंबई मधले, रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये 10 आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये धुळधाण झालेली यांची. मुंबई वगळता यांना कुठेही 2 आकडी नगरसेवक निवडून आणता आलेले नाही आहेत. ही यांची लायकी. अशा परिस्थितीमध्ये इतकी दयनीय अवस्था असताना उद्धव ठाकरे निर्णय घेतात की आदित्य ठाकरे यांनी आता कार्याध्यक्ष व्हायला हवं. संजय राऊत या गोष्टीचं समर्थन करतात की चांगलीच गोष्ट आहे ना, नव्या पिढीच्या हातात जर कारभार जात असेल तर हे चांगलंच आहे. अहो, पण त्या नव्या पिढीला अक्कल सुद्धा पाहिजे ना. सरकार कसं चालवतात, संघटना कशी चालवतात, माणसं कशी जपली पाहिजेत, सुखदुःखाला कसं धावून गेलं पाहिजे, कोणाच्या अडचणी कशा सोडवल्या गेल्या पाहिजेत याचं भान असलं पाहिजे. नुसतं नाईट लाईफ करायचं, बॉलिवूडच्या पार्ट्या करायच्या, अंबानी यांच्या मुलांच्या लग्नांमध्ये जाऊन नाचायचं, हळद खेळायची, याला राजकारण म्हणत नाही ना. हे पार्ट टाइम राजकारणी आहे. फुल टाइम राजकारण हे कधी करूच शकत नाही. बरं, फुल टाइम हे समाजकारणही करू शकत नाही. हे उगा आजोबांनी पक्ष स्थापन केला, पक्ष वाढवला, आयतं भेटलेलं आहे सगळं ताटात,
त्याच्यामुळे यांना काही चिंता नाही, यांना काही फिकीर नाही. 7 पिढ्या 100 पिढ्या बसून खातील इतकं कमवलेलं आहे आतापर्यंत बीएमसीच्या जोरावर. त्याच्यामुळे काही हो, पण मला एक गोष्ट प्रकर्षाने इथे ही जाणवते की यांना कार्याध्यक्ष बनवण्याआधी नवरदेव बनवावं, किमान थोडी मॅच्युरिटी तरी येईल. कारण हे बोलायला उठले, भाषण करायला सुरू झाले की लगेच कळतं की हे अमॅच्युअर आहे, हे अजूनही राजकीय परिपक्व झालेले नाहीत. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे विषय भरकटवून बोलत असतात, त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे देखील विषय भरकटवतच बोलत असतात. एखादा अडचणीचा प्रश्न जर त्यांना विचारला ना तर त्यांची बोबडी वळते, त्यांना बोलता येत नाही, व्यवस्थित उत्तर देता येत नाही, लगेच काहीतरी भूलथाप मारून ते तिथून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतात. आणि आपल्याकडचे चहा बिस्किट पत्रकार हे तर नेहमीच सोयीचे प्रश्न विचारतात. यांना विचारा ना, यांना विचारा ना एकदा, आदित्य ठाकरे यांना एकदा विचारा, नाशिकच्या TCS मध्ये जो कॉर्पोरेट जिहाद झाला, त्यातल्या ज्या मराठी मुली यांना मॉलेस्ट करण्यात आलं, बीफ खाऊ घालण्यात आलं, बुरखा घालण्याची त्यांच्यावर बंदी करण्यात आली, त्यांचा मानसिक शारीरिक छळ करण्यात आला, त्या मराठी मुली आहे. काय केलं तुम्ही मराठीसाठी? 2 भाऊ एकत्र आले होते ना, मराठी 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 करत. मग मराठी लोक काय फक्त मुंबईतच राहतात का, नाशिकमध्ये राहत नाहीत का? महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा ही उबाटा सेना यांच्यापैकी कोणताही कार्यकर्ता तिकडे फिरकला नाही किंवा कोणी सुद्धा साधा आक्षेप नोंदवलेला नाहीये. म्हणजे ह्यांचं हे मराठी प्रेम किती वेगळी आहे बघून घ्या. फक्त निवडणुका आल्या की मुंबई तोडण्याचा डाव, मराठी माणसाला मुंबईपासून तोडण्याचा डाव, महाराष्ट्राला मुंबईपासून तोडण्याचा डाव, हे असले काहीतरी फालतूचे मुद्दे उकरून काढतात हे लोक. आणि गेली 25 वर्ष हेच चालू आहे, होत तर काहीच नाही. आणि आपल्याकडचेही काही बावळट आहेत ज्यांना वाटतं हो 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 हे जे बोलतायत ते खरं आहे बरं का, मुंबई तोडली जाईल. अरे अशी कशी तोडली जाईल? मुंबई आर्थिक राजधानी आहे ती आपल्या देशाची, आणि गरज नाही राहिलेली. प्रत्येक राज्य आता झपाट्याने विकास पथावर सुरू झालेलं आहे. उत्तर प्रदेशचं उदाहरण घ्या, योगींनी तिकडं स्टुडिओज उभारायला सुरुवात केली आहे, अर्धी फिल्म इंडस्ट्री तर तिकडे निघून गेली आहे. रोजगार निर्मिती जोरदार प्रमाणावर चालू आहे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा. लवकरच चित्र बदलल्यासारखं दिसणार आहे मित्रांनो आपल्याला. पण याचा फटका हा महाराष्ट्राला बसणार आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आपल्याकडचा मराठी माणूस आहे ना, हा आळशी आहे. कार्पेंटर असो, नळ दुरुस्त करणारा असो, प्लंबर असो, कोणीही असो, मेकॅनिक असो, तुम्ही एखादं काम त्यांना सांगा, ते येणार, अवाजवी किंमत सांगणार, 1-2 तास काम करणार, मग म्हणणार भाऊ जेवायला जायचं, चाललो. 4 तास गायब. मग आज सुट्टी, उद्या सुट्टी, 4 दिवस सुट्टी. हेच कारण झालं, तेच झालं, असंच झालं, तसंच झालं. चिल्लर कामाला सुद्धा 8 दिवस लावतात हे लोक. तिथंच हे युपीवाले, बिहारवाले जे भैये आहेत ना, आले सट 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 काम उरकतात. साहेब पैसे द्या, आम्ही चाललो. तर हे मराठी लोकांना का नाही जमत? त्याचं कारण आहे, यांचे नेतेच असलेत ना आळशी. घराबाहेर कधी पडायचं नाही, स्वतः काही कर्तृत्व दाखवायचं नाही. आईजीच्या जीवावर बाईजी उदार असली यांची नीती आहे घाणेरडी. आणि तीच सवय यांनी लावून ठेवली यांच्याच लोकांना. मी असं म्हणत नाहीये की मराठी माणसं कष्टाळू नाही आहेत किंवा त्यांच्यात टॅलेंट आहे. प्रचंड टॅलेंट आहे, प्रचंड कष्ट करतात. पण असेही अनेक जण आहेत ना हो, की जे आळशी आहेत. आणि हा आळस येतोय कुठून? तर आपल्या या राजकारण्यांमुळेच. तुम्ही विचार करा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे किती आंदोलनं झाली हो गेल्या 6 महिन्यामध्ये, 8 महिन्यामध्ये? हे काही नाही. उद्या सांगा बरं, एक टोल नाका फोडायला जायचंय, बघा किती निघतात सटासट घराबाहेर. हे असले उपद्व्याप जर करायचे असतील ना, तर हे लोक सगळ्यात पहिले पुढे येणार. पण कन्स्ट्रक्टिव्ह काम जर करायचं असेल एखादं, तर त्यासाठी येणार नाही. कोणाच्या मदतीला धावून जायचं असेल तर हे येणार नाही. मराठवाड्यातला शेतकरी होरपळून मरतोय तिकडं, नापिकीनं परेशान आहे, त्याच्या मदतीला नाही धावून जाणार हे. कुठल्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखादा रुग्ण आहे, त्या रुग्णासाठी नाही धावून जाणार हे. त्याच्या नातेवाईकांच्या अडचणी नाही जाणून घेणार हे कधीच. आमच्यासारखे जे काम करतात त्यांना नाव मात्र नक्की ठेवणार हे लोक. तुम्हाला काय,
लोकांकडून भिका मागता आणि काम, अरे मागतो बाबा भीक, चल, पण काम पण करतो आम्ही. एक एक रुपया आम्ही कामातच लावतो, घराबाहेर पडतो आणि दाखवतो आम्ही काम करतोय म्हणून. आणि हे काय आम्ही आमच्यावर किंवा कोणावर उपकार करायचे म्हणून करत नाही, सामाजिक जाणीव आहे म्हणून करतो आम्ही. आदित्य ठाकरे यांनी आतापर्यंत असे किती कामं केले हो समाजासाठीचे. वरळीमध्ये 4 बाकडे टाकले वृद्ध लोकांसाठी बसायला, पेपर वाचायला, आणि हे म्हणतात बघा 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 वरळीचा विकास झाला, वरळीचा विकास झाला. काय बोलताय? बीडीडी चाळीचं काय झालंय बघायचंय का तुम्हाला एकदा? त्या टेनंट हाऊस मध्ये जे राहायला गेलेत बीडीडी चाळीतले लोक, त्यांच्या व्यथा एकदा जाणून घ्या हो. बघा ते मराठी लोक कसे जगतायत, शिव्या शाप देतायत आज यांनाच, यांच्या आमदाराला. हे जे स्टँडिंग आमदार आहेत ना वरळीचे, ठाकरे आदित्य, जे आता कार्याध्यक्ष बनायला निघालेले आहेत. बरं कार्याध्यक्ष बनून हे करणार काय? उरलंय काय यांच्याकडे? बरं कार्याध्यक्ष झाल्यानंतर सुद्धा यांचं कौतुक कोणाला आहे? कोण करणार यांचं कौतुक? कौतुक करण्यासाठी सारखे तरी लोक उरलेत का यांच्याकडे? एक ते संजय राऊत आहेत, ते संजय राऊत कधी टोमणे मारतील आणि कधी बेजार करतील ते सांगता येत नाही. संजय राऊत कौतुक करतात की टोमणे मारतायत की चड्डी काढतायत हेच कळत नाही या लोकांना सुद्धा. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तर असं अनेकदा झालेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तो उदाहरण तुम्हाला दाखवून देऊ की संजय राऊत वेळोवेळी कशी खिल्ली उडवतात उद्धव ठाकरेंची, आणि उद्धव ठाकरे देखील किकी किकी करत निर्लज्जपणे हसत बसतात आणि शेखी मिरवतात. आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार ही काही जगावेगळी गोष्ट नाहीच आहे. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब असतानाच पक्ष हायजॅक केला होता, सगळा कारभार स्वतःच्या हातात घेतला होता, त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे वागतायत. वडील हयात असताना, सगळे वडील बघत असताना आदित्य ठाकरे उवाठागट हायजॅक करत आहेत. संपलं, सिंपल आहे. असंही उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष असून काय फरक पडला बरं महाराष्ट्रात? काय घडलं? होत्याचं नव्हतं झालेलं आहे सगळं. पक्ष गेला, चिन्ह गेलं. गेल्या 3-3.5 वर्षांपासून फक्त रडारड चालू आहे, माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, माझं चिन्ह चोरलं. अरे ठीक आहे ना, झालं गेलं, गंगेला मिळालं, पदरी पडलं, पवित्र झालं. लोकांच्या आयुष्यात काही दुःख नाहीत का? काही लोकांना काय संकट येत नाहीत का लोकांवर कधी? काही लोक काय तेच रडत बसतात का सतत? सहानुभूती मिळवायची, अरे किती कंटाळलेले लोक आता त्या गोष्टीला. बस झालं आता, काहीतरी नवीन आणा बाजारामध्ये. आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष केल्यानंतर जर खूप आमूलाग्र काहीतरी बदल घडणार असेल तर ठीक आहे बाबा, पण जर काही घडणारच नसेल तर मग कशाला करायचं? करायचंच कशाला? कार्याध्यक्ष म्हणून हे काय करणार आहेत? मी सांगतो तुम्हाला काय करणार आहे. उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला जेवढी जवळचे लोक आहेत ना, तेवढे सगळे आदित्य ठाकरे पहिले बाजूला काढणार आणि स्वतःचे जे खुशमस्करे आहेत त्यांची खोगीर भरती करणार आहे. कारण आदित्य ठाकरे यांना आत्मप्रौढी मिरवण्याचा छंद आहे. ते त्या आत्मप्रौढीच्या, आत्मस्तुतीच्या जगामध्ये वावरत असतात नेहमीच. त्यांनी तशी त्यांची एक गँगच बनवून ठेवलेली आहे, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करणारी, स्तुतीसुमनं उधळणारी. त्यामुळे ते कार्याध्यक्ष झाले काय, नाही झाले काय, महाराष्ट्राला त्याचं काहीही देणं घेणं नाहीये आणि काही फरक पडणार नाहीये. मित्रांनो, या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो. जाता जाता शेवटची एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो. अनेक जण म्हणतात की प्रत्येक व्हिडिओमधून आवाहन करू नका, पण आवाहन यासाठी करावं लागतं कारण आपण प्रभू श्री रामाच्या नावाने जो सेवा संकल्प सुरू केलेला आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरचा आहे. एकट्याच्यानं हे शक्य नाहीये, म्हणून सतत आवाहन करावं लागतंय मित्रांनो की या सेवा संकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी, रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आपण ज्या योजना राबवत आहोत, त्यांना ज्या सोयी सुविधा पुरवत आहोत, त्या सत्कर्मामध्ये आपण देखील सहभाग घ्या. आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे काही योगदान आपल्याला देता येऊ शकतं ते दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर अवश्य द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, म्हणजे त्याचा एक रेकॉर्ड बनवून त्याची डिजिटल पावती तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवता येईल.
एक एक रुपया खूप मोलाचा असतो मित्रांनो. आज आदित्य ठाकरे यांच्यासारख्यांसाठी 100 रुपये, 1000 रुपये, 500 रुपये हे चिल्लर असते. एखाद्या गरीबाच्या घरात जाऊन बघा साहेब, 500 रुपयामध्ये 8 दिवस जातात त्या माणसाचे. तेव्हा मित्रांनो, सामाजिक जाणीव असू द्या आणि या सत्कर्मामध्ये हिरिरीने सहभागी व्हा, हीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.